प्रतिदिन निष्पक्ष एवं ताज़ा समाचार देखने के लिए चैनल को लाइक एवं सब्सक्राइब करें। नागपुर में रविवार को संकेत बावनकुड़े की कार से रामदास पेठ व विभिन्न स्थानों पर 5 गाड़ियों को मारी गई टक्कर के प्रकरण को 3 दिन बीत जाने के बाद भी महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े के पुत्र संकेत चंद्रशेखर बावनकुड़े का नाम एफआईआर में क्यों नहीं दर्ज किया गया? घटना के बाद संकेत बावनकुड़े की मेडिकल जांच क्यों नहीं की गई एवं संकेत बावनकुड़े की गाड़ी से पुलिस स्टेशन बरडी में नंबर प्लेट क्यों निकाली गई? आम जनता में यह एक गंभीर चर्चा का विषय बना हुआ है। आज नागपुर पत्र परिषद में इन सभी गंभीर विषयों पर सामाजिक एवं राजकीय कार्यकर्ता सुषमा अंधारे द्वारा गंभीर आरोप लगाए जा रहे हैं। व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत। म्हणजे मतले साहेब आणि चकाटे साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचं की आम्हाला प्रकरण उशिरा कळलं। ठीक आहे बाबा, तुम्हाला उशिरा कळलं प्रकरण। संकेत बावनकुळेची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही, फार गमतीदार आहे। इतके प्रामाणिक आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, कौतुक केलं पाहिजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं, त्यांच्या ऑनेस्टीचं, की पोलिसांना कळलंच नाही, कुणालाच कळलं नाही। आणि बावनकुळे साहेब एकदमच प्रगट झाले संध्याकाळी आणि ते म्हणाले माझ्या मुलाची गाडी आहे, माझ्या मुलाला तुम्ही त्याची चौकशी करा। कशी चौकशी करायची बावनकुळे साहेब? अहो, तुमच्या मुलाचं नाव साधं एफआयआर मध्ये अजून आलेलं नाही। तुमच्या मुलाला एफआयआर मध्ये नाव घ्यायला पोलीस घाबरतात, तर निरपेक्ष चौकशी कशी करायची बरं या सगळ्या प्रकरणाची? याच्यातले अनेक पंचनामे राहिलेले आहेत जे झालेले नाहीत। जे इंज्युअर्ड लोक आहेत, कोण इंज्युअर्ड आहे, किती इंज्युअर्ड आहे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं, यावर कसलीही वाच्यता कुठेही करण्यात आली नाही। ही बातमी कुठल्याही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकरण पूर्णतः रफादफा करायचा प्रयत्न केला गेला। काल कुणीतरी एक काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले आणि ते म्हणाले की असं काही घडलंच नाही, मी या मतदारसंघातला आणि मला माहिती होतं। जर तुम्हाला सगळं माहित होतं तर ते व्यक्त करायला मंगळवार का उलटला? तुम्ही ते रविवारी घटना घडली सोमवारी सकाळी का व्यक्त झाला नाही? सोमवारी संध्याकाळी का व्यक्त झाला नाही? मंगळवारी सकाळी का व्यक्त झाला नाही? तुम्हाला 36 तास का लागले व्यक्त व्हायला? यातच काय उत्तर आहे ते आम्हाला उत्तर प्राप्त झालेलं आहे। आता त्याच्या पुढे जाऊन आता मी आत डीसीपी साहेब आणि पीआय साहेब दोघांना काही प्रश्न विचारले होते ह्या पंचनामा आणि मेडिकलच्या संदर्भाने आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे। जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळले की गाडी कुणाची आहे आणि माणूस कोण होता, तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही? तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही? तर त्यावर ते मौन आहेत। स्वाभाविक आहे, कदाचित होम डिपार्टमेंट पेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल, त्यामुळे संकेतचं नाव एफआयआर मध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते नाकारत आहे। सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले। सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोनकांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली। मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं? ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड। काही माणसांना चिंता फार असते की ऑफ द रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले। राजे हो, हे नीट समजून घ्या। अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन CRPC 169 ने तरी तुम्हाला तपासा अंती ABC ची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन तपासा अंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो, तर एखादी एफआयआर रद्द होते किंवा 482 मध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्ट कडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं, प्रोसेस करावी लागते आणि मग तिकडनं एफआयआर रद्द होण्याच्या साठीचे कारवाई केली जाते। पण ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते, त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातोय। जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात, उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर
कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो। अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत, माध्यमांच्या समोर आले नाहीत। ते का येऊ शकले नाहीत, ते कुठल्या दडपणाखाली आहेत, मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे। त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे, त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे। आणि बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा, तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब, खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल, गृहमंत्री फडणवीस साहेब, जर खरंच तुम्हाला कायद्याची चार असेल तर तुम्ही डीसीपी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा, अजून सेक्शन वाढवा, हे तुम्ही सांगावं लागेल। जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर, जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर। आणि महत्वाचं, देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका। काय फडणवीस साहेब, तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यायामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात। काही झालं की राजकारण करू नका, राजकारण करू नका, राजकारण करू नका। विसरलात का फडणवीस साहेब? अहो, एका आशिराफ जीवाला, पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेरं उधळणारी तुमचीच पार्टी, ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला त्याच मंत्र्याला पंक्तीला घेऊन बसणारी तुमचीच पार्टी, तेव्हा कुणी राजकारण केलं? फडणवीस साहेब, काल RSSचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कंपॅरिझन सुरू केलं। जिवंत माणसं तर जिवंत माणसं, तुम्ही महापुरुषांना सुद्धा राजकारण करताना सोडत नाही। खरं तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही, टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही, पण जाणीवपूर्वक फुल्यांचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन अनुयायांमध्ये सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न, किती सुप्त आणि घाणेरडी इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणारे। तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही। आता अजून एक गोष्ट, आता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते, त्यातला महत्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1, जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले, यांच्याकडे गाडीत होते। सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे? गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेजला, गाडी जागेवरच असणार, गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार। मग त्या गाडीचे डिटेल FIR मध्ये का आले नाही? PI चंद्रकांत चकाटे काय लपवतायत? मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, मेडिकल साठी 3ही लोकांना का पाठवलं नाही? फक्त रोनित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं? संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही? जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं, 2 मेडिकल का केले तुम्ही? तिसरं मेडिकल केलेलं नाही। मुद्दा क्रमांक 3, हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे, गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे, यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही। गाडीचं वय अवघं 28 दिवसांचं आहे। ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे, म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता, याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि नेग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये। ही गाडी 150च्या वेगाने होती, एरवी आमचा 10ने वेग वाढला तर चलन फाडायला पोलीस तयार असतात, 150च्या वेगाने गाडी चालत होती। नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही, रॅश ड्रायव्हिंग मुळे हा अपघात झाला। या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे, पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये रिपेअरिंगला पाठवली गेली। सोमवारी यावर